नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या एमएच सेट परीक्षेसाठी जे आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे. अनिवार्य पेपर क्रमांक 1 साठी या सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 9 ज्यामध्ये आपण 50 प्रश्न सेट केले होते. या 50 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाचा भाग नाही? तर अध्यापनशास्त्रीय विश्लेषणामध्ये खालीलपैकी कोणता घटक येत नाही? तर पाठ्यांश पृथक्करण येतं, कारण टीचिंग टॉपिकचं विश्लेषण आपण याच्यामध्ये सर्व करत असतो की आपल्याला नेमका कंटेंट काय शिकवायचा, म्हणजे हा अध्यापनशास्त्र विश्लेषणाचा भाग येणारच आहे. टीचिंग टॉपिक, मूल्यमापन साधनाची निवड हा सुद्धा अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाचा भाग येणार आहे, कारण टीचिंग झाल्याच्या नंतर चाचणी कोणत्या प्रकारची घ्यायची, प्रश्न प्रकार कोणता सिलेक्ट करायचा, तिचं स्वरूप काय असणार आहे, म्हणजे हे सगळं ॲसेसमेंट टूल्स जे आहेत हे त्याला काय म्हणू आपण अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहेत. अध्यापन पद्धतीची निवड हा पण त्याचाच भाग आहे की पाठ कोणत्या पद्धतीनं शिकवायचा आहे, कोणत्या पद्धती यूज करायचा अध्यापन पद्धतीच्या, म्हणजे अध्यापन पद्धतीची निवड हा सुद्धा अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहे. माहितीचे विश्लेषण, डाटा ॲनालिसिस, तर हा त्यामध्ये येणार नाही, म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण की नाही म्हटलं आहे ना, कारण ए, बी आणि सी तर येतात. मग डाटा ॲनालिसिसचा संदर्भ कुठं येतो? तो येतो संशोधनाच्या संदर्भानं, कारण तो संशोधनामधला एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विविध संख्याशास्त्रीय साधनांचा उपयोग करून सारण्या, आकृत्या, चार्ट्स तयार केले जातात. हे सगळं डाटा ॲनालिसिसचा भाग आहे, म्हणजे तो अध्यापनशास्त्रीय विश्लेषणामध्ये येणार नाही. मग तोच उत्तर आहे डी. खालीलपैकी विमर्शी अध्यापनाची उद्दिष्टे नसणारा पर्याय सांगा. बघा, अध्यापनाचे 3 स्तर आहेत. एक म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग, दुसरा म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आणि तिसरा आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, ज्याला आपण विमर्शी अध्यापन म्हणतो. एकदम अतिउच्च पातळीचा हा अध्यापन स्तर आहे. तर ते काय म्हणते बघा, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशील विचार, ज्याला आपण क्रिएटिव्ह थिंकिंग, यस, हे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगचं उद्दिष्टच आहे की विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्ह अँड क्रिटिकल थिंकिंगचा डेव्हलपमेंट करणं, ज्याला आपण सृजनशील आणि चिकित्सक विचार म्हणतो, म्हणजे हे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये निर्णय क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये डिसिजन मेकिंग आणि इंडिपेंडेंट थिंकिंग डेव्हलप करणं, हे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये येणार आहे. विद्यार्थ्याची आकलन क्षमता, ॲबिलिटी ऑफ अंडरस्टँडिंग विकसित करणे, तर आकलन क्षमता म्हणलं की हे सेकंड जी आपली लेवल ऑफ टीचिंग आहे, जिला आपण अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग म्हणतात, तर हा त्याचं उद्दिष्ट होईल अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगचं. म्हणून हे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगचं उद्दिष्ट असणार नाही. रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगचं तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ॲबिलिटी ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये समस्या निराकरण क्षमता विकसित केल्या जाते, तर हे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगचं उद्दिष्ट आहे. कोणतं नाही? सी नाही. ते कुणाचं आहे मग? ते आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगचं. परिपक्वता, प्रेरणा आणि अवधान हे घटक विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करतात, हे तर बरोबर आहे. अध्ययन संक्रमणाचे घटक आहेत. आता प्रेरणा, परिपक्वता हे काही संक्रमणाचा तिथं काही संदर्भ येत नाही. कुशाग्र बुद्धिमत्ता विद्यार्थ्याचे असंही म्हणता येत नाही, यापैकी नाही काही. पहिलंच बरोबर आहे ना मग, की अध्ययनावर परिणाम करणार, परिपक्वता हा अध्ययनावर परिणाम करतो का? येस, विद्यार्थी परिपक्व नसेल ना, आपण त्याला काही अध्ययन अनुभव द्यायचा प्रयत्न जर केला तर ते त्याला समजणार नाही, किंवा त्याला प्रेरणा नसेल तर त्याला समजणार नाही, बरोबर आहे. त्याचं लक्ष नसेल तर त्याला समजणार नाही. म्हणजे परिपक्वता, प्रेरणा आणि अवधान हे विद्यार्थ्याच्या लर्निंगवर इफेक्ट करतात. येस, म्हणजे पर्याय येच काय आपला इथं करेक्ट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती आहे?
विद्यार्थ्यांना पदवी मिळविण्यास मदत करणे. म्हणजे आता हे जरी वरवरचं वाटत असलं आपल्याला, पण म्हणजे याला दुय्यम म्हणा ना तुम्ही, प्राथमिक नाही म्हणता येणार. ठीक आहे, दुय्यम म्हणा, म्हणजे हे नकोच, हे उत्तर नाही होत. अद्ययावत माहिती प्रदान करणे, अद्ययावत माहिती प्रदान करणे याला तुम्ही प्राथमिक देऊ शकता, कारण कोणत्याही अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी की विद्यार्थ्याला अद्ययावत माहिती प्रदान करणे, म्हणून बी उत्तर होऊ शकते, ये नाही. विद्यार्थ्यामध्ये चांगल्या अभ्यास सवयी विकसित करणे, हे पण ठीक आहे, परंतु त्यापेक्षा दर्जेदार काय आहे, बी. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, हे पण जनरल आहे. ठीक आहे, हे पण ठीक आहे. म्हणजेच उत्तर काय घ्यायचं आहे, तर पर्याय बी हे आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. अध्ययन क्षेत्रांतर्गत ज्ञान विश्लेषण आणि मूल्यमापन डॅश डॅशमध्ये येते. आता हे मूल्यमापनाचा घटक आहे बघा. आपल्याला माहिती आहे की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रावरून उद्दिष्टाचं वर्गीकरण केलेलं आहे, बरोबर आहे. 3 उद्दिष्ट आहेत, बोधात्मक, भावात्मक आणि कारक. तर त्याच्यामध्ये काय काय येतं आपण लिहूनच घ्या होतं. बोधात्मकमध्ये काय काय येतं, ज्ञान. ठीक आहे, त्यानंतर आकलन. आकलन म्हणजे आपलं पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे. उपयोजन, उपयोजन. त्यानंतर पृथक्करण, पृथक्करण. संश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन, हे येते बोधात्मक क्षेत्रे. भावात्मकमध्ये काय येतं, अवधान, अभिरुची, मूल्यविकार, मूल्यस्वीकार, मूल्यसंघटन आणि मूल्यसमूह. कारकमध्ये काय येतं, अनुकरण, क्रियाकौशल, अचूकता, एकत्रीकरण आणि स्वाभाविकीकरण. ठीक आहे, म्हणजे हे पण तुम्ही लिहून घ्या. इथं आपल्याला काय विचारलं की ज्ञान विश्लेषण आणि मूल्यमापन, तर हे कशामध्ये येणार आहे, ते बोधात्मकमध्ये येत आहे, कॉग्निटिव्हमध्ये. म्हणजे पर्यायी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य नाही म्हटले. आता गुणात्मक संशोधन म्हणजे काय, थोडक्यामध्ये संशोधनातील माहिती ही संख्यात्मक नसून ती वर्णनात्मक असते, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग आपण जर पाहिलं की चित्र किंवा शब्द स्वरूपातील माहिती हे गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे का, हो, कारण गुणात्मक संशोधनामध्ये माहिती कशी असते, वर्णनात्मक असते, म्हणजे पहिलं बरोबर आहे. पूर्वीच निश्चित केलेली साधने. आता हे पूर्वीच निश्चित केलेली साधने कशामध्ये शक्य आहे, ते शक्य आहे संख्यात्मक संशोधनामध्ये, म्हणजे हे उत्तर नाही येणार आपलं, हे वैशिष्ट्य नसणार आहे. कारण लवचिकता असल्याने, गुणात्मक संशोधनामध्ये लवचिकता असल्याने साधने बदलू शकतात, समस्येनुसार त्याचं स्वरूपही बदलता येतं, म्हणून निश्चितता ही संख्यात्मक संशोधनामध्ये शक्य आहे, गुणात्मक संशोधनामध्ये शक्य नाही. ठीक आहे, मग खाली बघा, नाही लवचिक आणि उदयोन्मुख स्वरूप का असतं का गुणात्मक संशोधनाचं, हो, कारण विशेषतः तुम्ही जर आराखडा बघितला गुणात्मक संशोधनाचा, संशोधन आराखड्यामध्ये लवचिकता असते. संख्यात्मक संशोधनामध्ये संशोधन प्रक्रियेचं स्वरूप निश्चित असतं, मात्र गुणात्मक संशोधनामध्ये माहिती संकलन करताना आलेल्या प्रतिसादानुसार संशोधन साधने आणि माहितीचं स्रोत आपले बदलू शकतात. म्हणून गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्य डी होईल, सी पण होईल, पण ये नाही होणार, निश्चित नसतं, म्हणून येच उत्तर घ्या ना. मग कोणतं वैशिष्ट्य नाही गुणात्मक पद्धतीचं, पर्यायी आहे. प्रश्न आहे, वाचन साहित्य आढाव्याचा हेतू काय, ज्याला आपण लिटरेचर रिव्ह्यू असं म्हणतो. आता सर्वात पहिले आपल्याला हे माहीत पाहिजे की लिटरेचर रिव्ह्यूमध्ये 2 महत्त्वाचे टप्पे असतात. पहिला टप्पा काय असतो की या अगोदर या टॉपिकच्या संदर्भानं कोणी संशोधन केलेलं आहे का, त्याचा आढावा घेतला जातो. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं, आपण जो संशोधन विषय घेतलेला आहे त्या संदर्भानं आपल्याला अजून काय प्राथमिक माहिती कशातून वाचता येईल किंवा कोणते ग्रंथ आपल्याला या संशोधनामध्ये उपयुक्त ठरू शकतात, हे 2 महत्त्वाचे टप्पे असतात लिटरेचर रिव्ह्यूमध्ये. आता आपल्या प्रश्नाकडे जाऊ की लिटरेचर रिव्ह्यूचा पर्पज काय असतो बघा. पूर्वी काय संशोधन केले आहे ते माहीत करून घेणे. येस, हा पहिला टप्पाच आपण पाहिला ना आत्ता. ठीक आहे, पहिलेच आपल्या प्रश्नाचं उत्तर,
उल्लेखांचा अभ्यास करणे, संदर्भाची प्रदीर्घ यादी तयार करणे हे नाही आहे. संशोधन अहवालाचा आकार वाढविणे हा लिटरेचर रिव्ह्यूचा उद्देश नसतो. तर पर्याय 1 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर संशोधनाच्या निष्कर्षाबद्दल योग्य विधानं कोणती आहेत? तर सिद्धांत कल्पनेचे रूपांतर शेवटी निष्कर्षामध्ये होते असं नाही ना म्हणता येणार आपल्याला. ठीक आहे, निष्कर्ष हे परिकल्पनांना पुष्टी देणारे किंवा विरोध करणारेही असू शकतात ना, म्हणून असं आपल्याला म्हणता येत नाही. संशोधन निष्कर्ष गुप्त ठेवले जाऊ नयेत हे बरोबर आहे की आपण करतोयच काय यासाठी की आपल्याला त्याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना, म्हणून ते गुप्त ठेवले जाऊ नयेत. संशोधन निष्कर्ष जाहीर करू नये, नाही करायला पाहिजे. प्रत्येक संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे अनिवार्य आहे. आता अनिवार्य असं म्हणता येणार नाही, अरे लक्षामध्ये. म्हणून बी काय इथं तुम्ही थोडंसं पर्यायानुसार जा की सर्वात सकारात्मक आणि सर्वात त्याला काय म्हणू आपण योग्य रीतीनं उत्तर कोणते निवडायचे, सी डीपेक्षा बी उत्तर आपण निवडू शकतो. त्यानंतर खालीलपैकी कोणता एक प्रकार संशोधन आराखड्याचा नाही? अन्वेषणात्मक आराखडा असतो का? हो. जेव्हा एखाद्या संशोधनाचा उद्देश सामाजिक घटनांमध्ये अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घ्यायचा असतो त्यावेळेस तो जो आपण तयार करू आराखडा, तर त्याला अन्वेषणात्मक म्हणतो ना आपण. विस्तारित हा काही प्रकार नसतो, लक्षामध्ये हा काही प्रकार नसतो विस्तारित. प्रायोगिक असतो का? येस. कारण ज्या संशोधनामध्ये नियंत्रित परिस्थितीत निरीक्षण व चलांचा होणारा परिणाम शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासला जातो त्यास आपण प्रायोगिक संशोधनाचा आराखडा असं म्हणतो. निदानात्मक विशिष्ट सामाजिक समस्येचं जर निदान करायचं आहे आणि त्या संदर्भानं आपण जो आराखडा बनवतो तर त्याला आपण म्हणतो निदानात्मक. मग आता संशोधन आराखड्याचे 4 प्रकार आहेत: अन्वेषणात्मक, प्रायोगिक, निदानात्मक आणि चौथा प्रकार आहे वर्णनात्मक. कोणता आहे? वर्णनात्मक. हा नाही आहे, म्हणून तोच उत्तर आहे. कारण आपल्याला काय विचारलं? नाही विचारलं, म्हणून पर्याय बी उत्तर आहे. कोणता नमुना निवड तंत्र संभाव्यतेवर आधारित आहे? कोणते नमुना निवड तंत्र संभाव्यतेवर आधारित आहे? तर बहुस्तरीय नमुना निवड हे जे तंत्र आहे ना, हे संभाव्यतेवर आधारित आहे. यामध्ये जनसंख्येच्या एका घटकाच्या अंतर्गत जेव्हा दुसरा घटक, दुसऱ्या घटकाच्या अंतर्गत तिसरा घटक असं असतं ना, तेव्हा ही नमुना निवड वापरलेली असते. बाकीचे जे आहेत तंत्र, स्नोबॉल नमुना निवड ही असंभाव्यतेवर आधारित आहे, प्रासंगिक नमुना निवड असंभाव्यतेवर आधारित आहे आणि निर्दिष्टांश नमुना निवडसुद्धा असंभाव्यतेवर आधारित आहे. ठीक आहे. त्यानंतर पॅराग्राफ आहे, तर ऑलरेडी तुमच्याकडे PDF स्वरूपामध्ये त्याची फाईल आहे. तर प्रश्न क्रमांक 11 जो आहे त्याचं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, व्यक्ती अंतर्गत संप्रेषणामध्ये आणि डॅश डॅश दिले. व्यक्ती अंतर्गत संप्रेषणामध्ये 2 व्यक्ती आपापसात संवाद साधतात. बरोबर आहे. ठीक आहे, याला आपण इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणतो. पहिलंच विधान बरोबर आहे. कारण बघा, एक व्यक्ती दुसऱ्या गटामध्ये संवाद साधते तर याला आपण व्यक्ती समूह संप्रेषण म्हणू. काय म्हणू आपण याला? व्यक्ती समूह संप्रेषण. एक व्यक्ती स्वतःबरोबर संवाद साधते आपण याला इंट्रापर्सनल कम्युनिकेशन म्हणू. इंट्रापर्सनल, ज्याला मराठीमध्ये आपण आंतरवैयक्तिक संप्रेषण म्हणू आपण. आणि व्यक्ती समवयस्कासोबत साधतं त्याला मग क्षितिज समांतर किंवा होरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे याला ग्रुप कम्युनिकेशन म्हणता येईल बीला. सीला म्हणता येईल इंट्रापर्सनल कम्युनिकेशनचं एक्सप्लेनेशन आणि डीला म्हणता येईल होरिझॉन्टल कम्युनिकेशनचं.
इथं इंटरपर्सनलचं काय पर्यायी आहे, म्हणून पर्यायी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता शिक्षक निर्मित स्रोत माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाशी निगडीत नाही? शिक्षक निर्मित स्रोत म्हणलेत ना, आणि ICTशी निगडीत काय कोणता नाही? बघा, शैक्षणिक व्हिडिओ क्लिप्स तयार करणं आहे, ते ICTच्या संदर्भाने. पॉईंट प्रेझेंटेशन पण आहे. शैक्षणिक वापरासाठी ब्लॉग्स, ठीक आहे, ब्लॉग्स वेबसाईटचा यूज करतो शिक्षक, तर ते पण ITCच्या संदर्भानं आहे. वर्गातील आंतरक्रिया, तर हे रेग्युलर आणि पारंपरिक अध्यापनातील कम्युनिकेशनचा भाग आहे ना हे D, ठीक आहे. याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी नाही आहे, म्हणून D हेच उत्तर आहे. संप्रेषणाची योग्य क्रमाने टप्पे सांगणारा पर्याय लिहायचा आहे. योग्य टप्पे सांगणारा पर्याय. आता मेन कम्युनिकेशन जी थीम आहे ना, त्यावर आधारित हा प्रश्न आहे, आणि परत नंतर त्यांनी किचकट केला बघा, पण काही हरकत नाही. आता आपल्याला माहीत पाहिजे की कम्युनिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम जो सेंडर आहे याच्या मनामध्ये विविध कल्पना, मतं क्रिएट होतात, बरोबर आहे. म्हणजे हा 5वाला नंबर 1ला येईल, 5वाला नंबर 1ला येईल. किती ठिकाणी आहे 5 नंबर 1ला? Bच्या ठिकाणी आणि Cच्या ठिकाणी, म्हणजे हे नाही तर कटलायच, समजते का? D आणि ये तर कटलाच, एक तर B उत्तर आहे, नाही तर C उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतर मग आता विचार आणि कल्पना ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये येतात, तर मग तो काय करतो? त्याला संवाद साधण्याची गरज भासते. मग म्हणजे हा येईल 2 नंबरला, 1वाला 2 नंबरला जाईल, 1वाला 2 नंबरला इथं पण आहे आणि इथं पण आहे, म्हणजे आपल्याला पुढं जावं लागेल. हा गेला 2 नंबरला. मग संवाद साधण्याची गरज निर्माण झाल्याच्या नंतर आपण त्याला एका विशिष्ट आपल्या ज्या मनात ज्या भावना कल्पना आल्या त्याला आपण कोडिंग करतो, म्हणजे सांकेतीकरण करतो, म्हणजे सांकेतीकरण येईन 3 नंबरला, ठीक आहे. मग आता जे इथं माध्यम निवड नाही, सांकेतीकरण येईन 3 नंबरला, म्हणजे 4 3 नंबरला इथं आलेला आहे, इथं हे 2 आला, म्हणजे C उत्तर नाही आपलं, हेच उत्तर आहे. मग सांकेतीकरण त्याला आपण एक विशिष्ट कोडिंग करतो तो मेसेज, नंतर मग आपण माध्यम निवड करतो, म्हणजे हे 4 आहे, हे 4 नंबरला येईल. माध्यम निवड केल्याच्या नंतर मग जो काही रिसिव्हर आहे त्याला तो डिकोड करतो, म्हणजे हा येईल 5 नंबरला, ठीक आहे. आणि मग आपल्याला फीडबॅक मिळतो, त्याला ग्राहक प्रतिसाद मिळतो. हा सर्वात शेवटी फीडबॅक असतो, हे बघा 6 सर्वात शेवटी. म्हणजे या पद्धतीनं कम्युनिकेशन प्रोसेस घडते. त्यानंतर केवल खबर, पुरी खबर, ओनली न्यूज, कंप्लीट न्यूज, ही कोणत्या वाहिनीची टॅगलाईन आहे? तर हे DD न्यूजची आहे. NDTV इंडियाची काय आहे? खबर वही जो सजदिका आहे. आता थोडंसं गुगल सर्च करून बघा, कारण यामध्ये काय होतं, 1-2 वर्षानंतर त्यांच्या टॅगलाईन बदलत राहतात. त्यानंतर CNBC TV 18चं काय आहे? फर्स्ट बिझनेस वर्ल्ड वाईड. आणि IBN 7ची काय? खबर हर किंमत पर. तर हे थोडंसं बदलत राहतं, म्हणून एक जनरल म्हणून आपण हा क्वेश्चन क्रिएट केला होता. पूर्वी 3-4 वर्षापूर्वी असे प्रश्न आपल्याला सेट आणि नेट परीक्षेला विचारायचे. त्यानंतर शिक्षकाने परिणामकारक संप्रेषण कसं साधवावं? विचारांमध्ये कठोरता आणून नाही ना, विचारामध्ये कठोरता आणून मग कसं जमेल? विद्यार्थ्याला अपमानजनक वागणूक देऊन, हे बी नकारात्मक आहे. उद्देश स्पष्ट करून, उद्देश स्पष्ट करून लगेच, म्हणजे विद्यार्थ्यांना क्लिअर होईल की आपण म्हणजे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. विद्यार्थ्याला असमान वागणूक देऊन, सगळेच निगेटिव्ह येतं. A निगेटिव्ह आहे, B निगेटिव्ह आहे, D निगेटिव्ह आहे, C सकारात्मक आहे. Cची निवड करा. त्यानंतर प्रश्न आहे आपला, एका क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील 4 संघ निवडले. त्या 4 संघाचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला व शेवटी 2 संघ निवडून त्यांच्यात एक सामना झाला. तर त्या स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले? आता आपल्याला काय करायचं आहे, हस्तांदोलन या टॉपिकवर आधारित हा क्वेश्चन आहे. स्टेप बाय स्टेप जायचं आहे. सूत्र आपल्या सर्वांना माहीत आहे की n/(n-1) डिवायडेड 2. तर त्यांचं काय म्हणणं, 21 संघ होते. मग आता आपण काय केलं, 21 कंसात 21 - 1 छेदात 2
मग आता 21 गुणेला 21 गुणिले 1 गेला 20 छेदात 2 बे एक बे बे एक बे. तर सुरुवातीला 21 संघाचे किती सामने झाले? 210 सामने झाले, बरोबर. परंतु त्यांचं काय म्हणणं आहे, नंतर परत 4 संघ निवडले. मग सेम थीम वापरा. 4 आता कंसात 4 गेले वजा 1 किती आले? 3 छेदात 2 बे एक बे बे दोन्ही 4 3 दोन्ही 6 प्लस 6 आणि शेवटी 2 संघात 1 सामना म्हणजे प्लस 1. मग किती झाले? 210 216 217 सामने खेळल्या गेले. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होणार आहे. आपण हीच माहिती व्यवस्थितरित्या DTP केली आहे की बघा सूत्र आहे n इन ब्रॅकेट n-1 डिवायडेड 2. एकूण सामने किती झाले? तर सुरुवातीला 21 संघासोबत 210 सामने, 4 संघासोबत 6 सामने आणि शेवटी 1 सामना, एकूण 217 सामने झाले. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एका प्राणी गटात बाल व प्रौढ माद्या आहेत. नवजात मादी एका महिन्यात प्रौढत्व प्राप्त करते आणि जर परिस्थिती अनुकूल असेल तर 5 वर्षापर्यंत दर महिन्याला सरासरी एका नवजात मादीला जन्म देते. जर एका गटात सुरुवातीला 1 नवजात मादी असेल तर 10 महिन्यानंतर लगेचच किती माद्या असतील? आता स्टेप बाय स्टेप आपलं उदाहरण सोडवत जायचं आहे. बघा ते काय म्हणत आहेत की एक प्राणी गटात, आता काय काय झालं ते पाहत जायचं आहे. 10 महिने आहेत, बरोबर. मग आता पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना, 5वा महिना, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा महिना. पहिल्या महिन्यामध्ये 1 मादी होती. तर ते काय म्हटले, एका महिन्यात प्रौढत्व प्राप्त होते आणि परिस्थिती अनुकूल असेल तर 5 वर्षापर्यंत. मग दुसऱ्या महिन्यात काय झालं, ही 1 मादी होती ती मूळची आहेच, पण हिने एका बाळाला जन्म दिला. दुसऱ्या महिन्यात, पहिल्या महिन्यात 1 मादी, दुसऱ्या महिन्यात किती मादी झाला? 2. तिसऱ्या महिन्यात काय झालं, ही 1ला 1 कंटिन्यू आहे, बरोबर आहे. हिनं परत तिसऱ्या महिन्यात 1 पिल्लू दिलंय आणि ही आता एका महिन्याची झालेली आहे. ओके, म्हणजे तिसऱ्या महिन्यात मादी किती झाले? एकूण किती झाले तसे? 3, बरोबर. एकूण प्रौढ मादी किती झाला? सगळ्यात 3 झाल्या. आता चौथ्या महिन्यात काय झालं, ही 1ला 1 कंटिन्यू, बरोबर. हे जी 1 होती ही एका महिन्याची झाली. ही जी 1 होती हिनं काय केलं, ही 1 कंटिन्यू आणि हिनं परत 1 पिल्लू दिलंय, बरोबर. आता ही जी होती का, हे बघा, हिला ही कंटिन्यू, हिला ही कंटिन्यू, हिनं 1 पिल्लू दिलं, हिनं 1 पिल्लू दिलं. पण ही जी पहिली होती हिनं परत 1 पिल्लू दिलंय, म्हणजे किती झाले? 5. मग तुम्हाला इथे एक लक्षात येतं, इथे एक श्रेणी तयार झाली. श्रेणी कशी? बघा, 1 आणि 1 इथे झाले 2, 2 आणि 1 झाले 3, 3 आणि 2 झाले 5, बरोबर. मग आता 3 आणि 5 5व्या महिन्यात किती होईल? 8. मग 5 आणि 8 6व्या महिन्यात किती होईल? 13. मग 13 आणि 8 पुढच्या महिन्यात किती होईल? 7व्या महिन्यात 21. मग आता 21 आणि 34, 21 आणि 13 34, बरोबर. मग आता 34 आणि 21 55. मग 55 आणि 34 10व्या महिन्यात तयार होईल 89. पर्याय क्रमांक डी. ओके, चला हेच आपल्याला व्यवस्थितरित्या DTP करून घेतले आपण. पहा, 1 आणि 2 3 5 8 13 21 34 55 89. कशा कशा इथं मंथ वाईज सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. 89 आपलं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पाण्याची टाकी व नळ यावर आधारित. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले तर टाकी रिकामी किती वेळात होईल? अगदी सोपं आहे. 1/8 1 - 4. का? कारण टाकी रिकामी होण्यास लागणार वेळ x. मग आता छेद समान करून घ्यायचा आहे. 4 दुनी 8 होतं आहे. 1/8 वजा 4 दुनी 8 म्हणजे 2/8, बरोबर. काय 8 तर झालेले आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे? वजा 1/8, बरोबर आहे. चला हेच तुम्हाला आता व्यवस्थितरित्या अगदी DTP करून दाखवलेलं आहे. बघा स्टेप बाय स्टेप. टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ x बरोबर 1/8 वजा 1/4, छेद समान केला. मग आता आपलं उत्तर आलं वजा 1/8
जेव्हा वजा उत्तर येतं तेव्हा टाकी काय होते, रिकामी होते. म्हणजे पर्याय क्रमांक बी, ऑप्शन 8. समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? मग आता मुळात आपलं सफरचंद माहीत नाही. समजा मुळात सफरचंद खरेदी केले x, बरोबर. मग 360ला किती खरेदी केले? 360 छेदात x, म्हणजे आपला आता उत्तर मिळेल. पण ते काय म्हटले, जे येणारं उत्तर आहे त्यात 25% अधिक सफरचंद खरेदी केले असते का, जर x वजा 3 झाले असते. मग आता एक्सने भाग देण्याऐवजी जर आपण समजा पर्याय पद्धत जर वापरली तर आपलं उत्तर लगेच येईल. बघा 360 छेदात, आता काय करायचं आहे आपल्याला, लगेच एक एक पर्याय ट्राय करून बघायचा. समजा 20, 0 काढला, 0 काढला, किती आलं, 2 आणि 18, बरोबर. 18 सफरचंद खरेदी करता आले आहे. मग आता आपल्याला त्यांचं काय म्हणणं होतं की मूळ किती सफरचंद खरेदी केले, आपण घेतले 20, एक सफरचंद 18 रुपयाला. पण त्यांचं म्हणणं जर 3 रुपये वजा केले 15, तर 25% सफरचंद एक्स्ट्रा आले असते. आपण बघू, 360ला जर मी 15ने भागितलं तर भाग जातो कितीचा, 24चा. 24 सफरचंद खरेदी करता आले असते. मग आता 20चे 25% किती होते, छेदात 100. 20 एक 20, 20 5, बरोबर आहे, 5 एक 5, 5 5, 25, 5 होतात, बरोबर ना. मग आता 24 वजा जर आपण 18 केले, 24 वजा किती, 24 वजा जर 20 केले तर किती येतात, 4. यायला किती पाहिजे होते, 5. म्हणजे पहिला पर्याय जमत नाही. आता थोडंसं लिहिता येत नाही म्हणून आपण काय केलं, तुम्हाला अगदी सोयीस्कर करून दिलेलं आहे. पहिले एवढं घेऊ म्हणजे मग तुम्हाला आणखी सोपं जाईल, समजेल. ओके, बघा, समजा सफरचंद खरेदी 20 रुपये, समजा सफरचंद खरेदी 24 रुपये, समजा सफरचंद खरेदी 30 रुपये. 32 भाग जात नाही, 32 पर्याय काटला. मग 20 भाग दिला 18 रुपयाला एक सफरचंद, 24 भाग दिला 15 रुपयाला एक सफरचंद, 30 भाग दिला 12 रुपयाला एक सफरचंद. 3 रुपये वजा केले. मग 15 रुपयाने भाग दिला तर 24 सफरचंद, 12 रुपयाने भाग दिला तर 30 सफरचंद, 9 रुपयाने भाग दिला तर 40 सफरचंद. मग आता किती सफरचंद शिल्लक आले असते, 20 रुपयानं 20 सफरचंद खरेदी केले असते तर 4 सफरचंद शिल्लक, 24 खरेदी केले असते तर 6 सफरचंद शिल्लक, आणि 30 खरेदी केले असते तर 10 सफरचंद शिल्लक. मग आता 25% काढूयात. समजा सफरचंद जर 20 खरेदी केले असते तर त्याचे 25% येतात 5 सफरचंद. पण आपल्याला किती व्हायला लागले, 4 सफरचंद, म्हणजे 20 पर्याय येत नाही. जर 24 सफरचंद खरेदी केले तर 25% किती येतात, 6 सफरचंद, आणि आपले आले होते 6 सफरचंद, म्हणजे उत्तर झालं पर्याय बी, 24 सफरचंद. ओके, दोन्ही ठिकाणी टक्केवारी सारखी आली. 30 खरेदी केलं तर 7.5 येतात आणि एकूण होतात 10, म्हणजे 30 पण नाही आणि 32 तर भागत जात नाही. आता तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेता यावा यासाठी तुम्हाला अगदी सुविधा करून दिलेली आहे. या इमेजचा स्क्रीनशॉट घ्यावा व स्वतःच्या हस्ताक्षरात जर हे लिहिलं तर समजायला आणखी सोपं जाईल, किंवा तुम्ही याही पद्धतीनं ते मेमराईज करू शकता. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे आपला की अमन, बबन आणि छगन एकत्रितपणे दर दिवशी 1200 रुपये कमवतात. तर अमन आणि छगन एकत्र 752 रुपये आणि बबन आणि छगन एकत्र 608 रुपये कमवतात. तर छगनची दररोजची कमाई किती आहे? काय करावं लागणार आपल्याला, दोघांचं घेऊयात. आता आपण याला थोडंसं काहीतरी कोडिंग करूयात. अमन म्हणजे ए करूयात, बबन म्हणजे बी करूयात, छगन म्हणजे सी करूयात. मग ते काय म्हणतात, ए प्लस बी प्लस सी बरोबर 1200 रुपये आलं. आता ते काय म्हणाले, अमन आणि छगन म्हणजे ए प्लस सी बरोबर 752 आणि बबन आणि छगन बी प्लस सी बरोबर 608. तर छगनची दररोजची कमाई किती? काहीच नाही, स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करावं लागेल, ए बी सी यातून ए सी वजा करायचा, म्हणजे उत्तर येईल
त्यातून बी सी वजा करायचा, बरोबर आपल्याला काय मिळतो, सी मिळून जाईल. चला ओके, बघूयात. ए प्लस बी प्लस सी बरोबर 1200, ए सी बरोबर 752, बी सी बरोबर 608. मग ए बी सी वजा ए सी 1200 वजा 752 बरोबर 448. मग आता बी आणि सी किती आहे, 608. मग 448 प्लस सी बरोबर 608, सी बरोबर 160. पर्याय क्रमांक डी म्हणजे छगनची जे कमाई आहे ती काय आहे, 160 रुपये आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, दिशा ज्ञानच्या संदर्भानं प्रश्न आहे. जशी माहिती दिली आहे प्रश्नामध्ये तसा आकृती ट्रॅक करण्याचा प्रयत्न करूयात. आदर्श 20 मीटर उत्तरेला चालतो, मग तो उजवीकडे वळतो व 30 मीटर चालतो. आता समजा आपण जर सुरुवातीपासून जर बघितलं तर बघा, आदर्श 20 मीटर उत्तरेला चालतो, म्हणजे आपण जर इथं जर लोकेशन घेतलं आदर्शचं तर 20 मीटर उत्तरेला चालतो. मग अंदाजे हे 20 मीटर घेतलं आपण, ठीक आहे. मग तो उजवीकडे वळतो व 30 मीटर. आता उजवीकडे वळायला म्हणजे इकडे वळायला, मग 20पेक्षा थोडंसं जास्त घेतलं, 30 मीटर आहे म्हणून 30 मीटर. मग तो उजवीकडे वळतो व 35 मीटर चालतो. आता उजवीकडे म्हणल्यावर मग आता इकडे पूर्वेकडे जात असताना उजवीकडे म्हणजे तो इकडे चालला. आता किती, 35. आता हे सेमला सेम 20, ठीक आहे, हे 20 आणि मग अजून 15 खाली घेऊया, ठीक आहे, म्हणजे इतका घेऊया, म्हणजे हे किती होईल तर 35 होईल हे, ठीक आहे. मग तो डावीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो. आता मग तो डावीकडे वळतो, आता इकडे जात असताना डावीकडे म्हणजे परत 15 मीटर. आता हे आहे 15. मग तो पुन्हा डावीकडे वळतो व 15 मीटर चालतो. आता पुन्हा डावीकडे म्हणजे वरती चालला परत, पण किती, 15, म्हणजे हे पण 15. आता आपल्याला माहिती आहे की हे 20 आहे पूर्वीचं आणि हे टोटल किती आहे, 35, म्हणजे हे पण किती आहे, 15, म्हणजे सेम तो कुठं आला, इथं आला, ठीक आहे. आता प्रश्न काय आहे, त्याच्यापासून मूळ स्थितीपासून कोणत्या दिशेने व किती मीटर दूर आहे. आता मूळ स्थिती ही आहे, आता तो इथे पोहोचला म्हणजे हे झाले 15 आणि हे झाले 30 म्हणजे 45, आणि 45 मीटर पूर्व दिशेला आहे तो. इकडे दिशा कोणती आहे, पूर्व आहे, म्हणजे 45 मीटर पूर्व दिशेला, म्हणजे पर्याय डी. त्यानंतर तुलना आहे, ठीक आहे. काय म्हणते बघा ते, सॅम हा ॲनापेक्षा लठ्ठ आहे. सॅम हा ॲनापेक्षा लठ्ठ आहे. आता हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसंही सोडू शकता. समजा आता उदाहरणार्थ आपण काय केलं, इथं सॅम लिहिला, सॅम. मग सॅमला एक वर्तुळ काढूया आपण. तो कुणापेक्षा लठ्ठ आहे, ॲनापेक्षा लठ्ठ आहे. मग ॲनासाठी छोटं वर्तुळ काढूया, ॲनासाठी छोटं वर्तुळ काढूया. रीना ही सॅमपेक्षा लठ्ठ आहे. रीना ही सॅमपेक्षा लठ्ठ आहे. मग आता ही रीना कुणापेक्षा लठ्ठ आहे, सॅमपेक्षा, म्हणजे सॅमपेक्षा थोडंसं मोठं वर्तुळ काढूया. मॅक ही रीनापेक्षा लठ्ठ आहे. मॅक हा, ठीक आहे, मॅक हा रीनापेक्षा लठ्ठ आहे. मग आता मॅकसाठी रीनापेक्षा मोठं वर्तुळ काढावं लागेल, म्हणून आपण त्याच्यापेक्षा थोडं मोठं वर्तुळ काढूया. जॉन हा सर्वात लठ्ठ आहे. मग आता जॉनसाठी तर सर्वात मोठं वर्तुळ, मग हा जॉन. तर लठ्ठच्या तुलनेत सर्वात कमीकडून सर्वात जास्तकडे क्रम लावला, म्हणजे सर्वात कमीकडून. मग सर्वात कमी कोण आहे, ॲना, म्हणजे हा 1 नंबरला ॲना येईल, 2 नंबरला सॅम येईल, 3 नंबरला रीना येईल, 4 नंबरला मॅक येईल आणि 5 नंबरला जॉन येईल. तर सर्वात जास्त असा क्रम लावला. सर्वात कमीकडून सर्वात जास्त असा क्रम लावल्यास अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानी कोण असेल. तर प्रथम स्थानी आहे ॲना, द्वितीय आहे सॅम आणि तृतीय आहे रीना.
ॲना, सॅम आणि रीना. तर ॲना, सॅम, रीना कोण सांगतोस क्लिअर कट? सी सांगतो पर्याय. म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर्क व अनुमान आहे. तर आपल्याला माहिती आहे की विधानावरून आपल्याला आकृती अगोदर काढावी लागते. विधानं कोणती येतं? काही मांजरी कुत्री आहेत. काही मांजरी कुत्री आहेत. तर मग काही म्हणल्याच्या नंतर आकृती कशी येते? विभागून येते. काही मांजरी कुत्री येतं म्हणजे ह्या झाल्या मांजरी आणि हे झाले कुत्री. त्यानंतर काही कुत्री दगड येतं. मग काही कुत्री म्हणल्यावर कुत्रीला विभागावं लागेल आणि हे काय येतं? दगड येतं. पण आकृती काढताना आपल्याला लक्षात येतं की दगडाची आकृती मांजराला पण छेदू शकते ना, म्हणून इथं 2 शक्यता आहेत. म्हणजे बघा 2 आकृत्या काढूयात. काही मांजरी कुत्री आहेत, जसं काही मांजरी कुत्री येतं म्हणजे हे झाल्या मांजरी आणि ह्या झाल्या कुत्री. आणि दुसरं विधान आहे काही कुत्री दगड आहेत. मग आता काही कुत्रीचं जे वर्तुळ आहे ते असं बी येऊ शकतं ना की जे दोघात छेदू शकतं ह्या राहिलेल्या मांजराला पण. ठीक आहे, म्हणजे हे झालं दगडचं वर्तुळ. मग आता अशा वेळेस काय करावं लागतं आपल्याला? हे 4ही विधानं आपल्याला 2ही आकृत्यामध्ये चेक करावे लागतात, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आणि दोन्ही ठिकाणी ते विधानं आपले बरोबर आले पाहिजेत. दोन्ही ठिकाणी ते विधानं आपल्या बरोबर आले पाहिजेत. मग आता पहिलं विधान आहे पहिला निष्कर्ष आहे एकही मांजर दगड नाही. मांजर दगड नाही. आता इथं बरोबर आलं पण इथं रॉंग यायला म्हणून ते म्हणजे चुकणारच आहे ते. सर्व कुत्री दगडे आहेत. सर्व येणारच नाही, कुठेच येणार नाही, कारण की एकात एक वर्तुळ असं नाहीयेच ना. म्हणजे दोन्ही ठिकाणी चुकले हे दोन्ही निष्कर्ष. काही दगडे मांजरे आहेत. आता काही दगडे मांजरे आहेत का इथं? इथं तर नाही येतं. मात्र काही दगडे मांजरं आहेत ना इथं, म्हणजे तिसरा जो निष्कर्ष आहे तो एका ठिकाणी चूक आहे आणि एका ठिकाणी बरोबर आहे. पण मग ते आपल्याला माहिती आहे की ते योग्य नसतं विधान, म्हणजे तो निष्कर्ष योग्य नसतो. एकही कुत्रा मांजर नाही. एकही कुत्रा मांजर नाही, तर हे दोन्ही ठिकाणी रॉंग आहे ना. निगेटिव्ह तर काही विषयच नाही हे. ठीक आहे, म्हणजे एक पण निष्कर्ष बरोबर नाही असंच घ्यावं लागेल ना आपल्याला, कारण दोन्ही ठिकाणी 2 बरोबर असं कुठंच नाही यायलं. म्हणून डीची आपण निवड करणार आहोत. त्यानंतर चंद्र, सूर्य, तारे या शब्दसमूहासाठी कोणती वेन आकृती अर्थपूर्ण ठरेल? तर पर्याय बी वाली. कारण बघा स्वतंत्र तर 3 वर्तुळ येणारच नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपला जो सूर्य आहे ना हा एक तारा आहे. म्हणजे त्या ताऱ्याच्या सूर्य काय आहे? तारा आहे. म्हणजे याला जर आपण तारा म्हणलं तर सूर्य त्याच्या आतमध्ये येईल ना. आपल्याला हे बेसिक माहीत पाहिजे की सूर्य हे तारा आहे. आलं लक्षामध्ये? आणि जो चंद्र आहे हा चंद्र उपग्रह आहे, तो स्वयंप्रकाशी नसतो. मात्र सूर्य स्वयंप्रकाश असतो, तारे हे स्वयंप्रकाश असतात. ठीक आहे, आणि चंद्र उपग्रह आहे म्हणून चंद्रासाठी हे स्वतंत्र वर्तुळ आहे, म्हणून बीची निवड केली. येतं होणार नाही, स्वतंत्र नाही येत, कारण तारे आणि सूर्यामध्ये रिलेशन आहे. आता चंद्राला आतमध्ये घेता येणार नाही, बरोबर आहे, म्हणून सी येणार नाही. आणि असं काही वैशिष्ट्य नाही की जे उपग्रहासोबत रिलेट करतं, म्हणजे चंद्रासोबत रिलेट करतं ताऱ्यांचं किंवा सूर्याचं, म्हणून हे पण नाही, म्हणून डी पण नाही. म्हणून पर्याय बी हेच काय आहे? योग्य आहे. मालिका पूर्ण करा. WESGPJLN यामध्ये 2 मालिका दिल्यात बघा. कशा कशा आहेत की WS म्हणजे पहिला अल्फाबेट, SPPL आणि EGGJN. आता आपण यामध्ये पाहायचं आहे या मालिकेत काय झालं आहे की बघा -3 -2 -3 -2. दुसऱ्या मालिकेत +1 +2 +3 +4 ABCDवर आधारित आहे. म्हणजे आपलं उत्तर काय होणार आहे? आय आणि यस. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर होणार आहे. आता जर परीक्षेत असा प्रश्न येतोय तर अगोदर आपलं पहिले ABCD लिहून घेतल्यानंतर सिक्वेन्स फक्त शोधायचा असतो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सूचना आहे की प्रश्न क्रमांक 31 आणि 32 पुढील माहितीवर आधारित आहेत. खालील पाय चार्ट एका कुटुंबाच्या बचतीचा व खर्चाचा तपशील दाखवतो. कुटुंबाचे सन 2024 मधील वार्षिक उत्पन्न 24,000 रुपये होते. मग त्यामध्ये बचत होती 4,800, कर्ज होतं 3,600, धान्य होतं 4,320, कपडे 2,400,
भाडे 3600, किराणा 2880 आणि प्रवास 2400. मग यावर आधारित आता आपण प्रश्न सोडवूयात. पहिला प्रश्न आहे आपला की कुटुंबाचे कपडे व भाडे यावर खर्च होणाऱ्या पैशाचे गुणोत्तर काढायचे. मग आता कपडे 2400 आणि भाडे कुठं आहे तर 3600. मग काय करता येईल आपल्याला 2400 छेदामध्ये 3600. ज्याचं ज्याच्याशी गुणोत्तर विचारलं तो अगोदर घ्यायचा. 2 झिरो कटले 2 झिरो कटले. 12 दुनी 24 12 त्रिक 36 2 यास 3. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. एकूण खर्च केलेल्या रकमेपैकी किती टक्के रक्कम किराणा मालावर खर्च केली. आता किराण्यावर किती खर्च आहे 2880. मग आपला एकूण खर्च किती आहे 24000. त्यापैकी किराण्यावर किती आहे 2880. तर टक्केवारी म्हणजे 100ला किती करा तिरपा गुणाकार. 2880 गुणेला 24000 छेदात 100. झिरो काटला झिरो काटला झिरो काटला झिरो काटला. बरोबर आहे. हां काय आहे आपलं 24000ला 2880 तर 100ला किती आपण आधी खालीवर लिहिले होते. मग बघा 2880 गुणेला 100 आणि छेदात 24000. हे 2 झिरो कटले हे 2 झिरो कटले हा झिरो कटला हा झिरो कटला. मग भाग देऊयात. 24 एक 24 खाल्याला 4 उरून आले 8 म्हणजे 48. 24 दुनी 48 12% होणार आहे पर्याय बी. पुढचा प्रश्न वृत्तलेखावरचा देत आहे. एकूण खर्च केलेल्या रकमेचा कितवा भाग प्रवासावर खर्च केला. प्रवास किती आहे 2400. मग बघा 2400 आणि एकूण किती आहे 24000. 2 झिरो कटले हे 2 झिरो कटले 24 एक 24 24 एक 24 झिरोला झिरो म्हणजेच 1/10. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न असा आहे की एकूण उत्पन्नाच्या किती टक्के पैसे बचत खात्यात व कर्जात गुंतवले. बचत खातं आहे 4800 आणि कर्ज आहे 3600. बरोबर आहे. मग दोघांची बेरीज केली तर 8400. एकूण किती आहे 24000 तर 100ला किती असं आपलं काढायचं आहे. मग आपण लगेच त्रिराशी मांडू आणि तिरपा गुणाकार करून घेऊ. 8400 गुणेला 100 छेदात 24000. वरील उदाहरणाप्रमाणेच हे 2 झिरो कटले हे 2 कटले हा झिरो कटला हा झिरो कटला. बरोबर आहे. मग आता 24 एक 24 24 48 24 त्रिक 72 24 त्रिक 72. बरोबर आहे. खाली आणि वरतून आला 0 120 24 एक 24 24 पंचे 35 म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर होणार आहे. पुढील प्रश्न आहे की एका गावात 800 लोकांपैकी 288 लोक चहा घेतात. ठीक आहे. 188 कॉफी घेतात. ओके. व 324 दूध घेतात. एकूण लोकांपैकी 84 दूध व चहा 80 कॉफी व दूध 100 कॉफी व चहा तर 20 लोक तिन्ही पेय. तर एकही पेय न घेणाऱ्या लोकांची संख्या निवडा. 2 पद्धतीने आपले सोडवता येणार आहे. तुम्ही वृत्त म्हणजे आपण त्याला काय म्हणू वेन डायग्रामसुद्धा काढू शकता आणि बेरीज वजाबाकीसुद्धा करू शकता. समजा आपण आता वेन डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या इथं स्वतंत्र जागा ठीक आहे इथंच घ्यावं लागेल. चला बघूयात काय काय म्हणता येत आपल्याला ते की तीनही पेय घेणारे 20 जण आहेत. म्हणजे आपल्याला एक पेय घ्यावं लागेल. हे चहासाठी हा कॉफीसाठी हा दुधासाठी तीनही घेतात 20. बरोबर. याला आपण नाव देऊ समजा चहा. याला आपण नाव देऊ कॉफी. याला नाव देऊ दूध. मग आता काय आहे की 84 लोक दूध व चहा घेतात. दूध आणि चहा किती घेतात 84 म्हणजे इथं काय येईल 84. बरोबर. ओके. नंतर दूध व कॉफी दूध आणि कॉफी किती घेतात 80 इथं काय येईल 80. आणि कॉफी व चहा 100 इथं काय येईल 100. याप्रमाणे आपल्याला ते सोडवायचं आहे. मग याची वजाबाकी केली तर चहाला येतं 124 जण. कॉफीला उरतात 28 आणि दुधाला उरतात 180. बरोबर. या पद्धतीने आपण काढू शकतो किंवा आपण वजाबाकी बेरीजसुद्धा करू शकतो. आपल्या सोयीसाठी सगळं करून दिलं आहे.
बघा, चहा 288, कॉफी 188, दूध 324. मग आता तीनही पेय घेणारे 20, हे 80, हे 64, हे 60. वजाबाकी केली तर 124 कॉफी आणि 180. मग इथे आपलं सगळं बेरीज वजाबाकी करून दाखवली आहे. 244 हे आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी, जे एकही पेय घेत नाही असे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न आहे, इंस्टाग्राम या सोशल मीडियाचे फाउंडर कोण आहेत? तर फाउंडर विचारलं हां, जॉन कोम आणि ब्रियन ॲक्शन नाही, कारण यांनी व्हॉट्सअप बनवलेलं, हे व्हॉट्सअपचे फाउंडर आहेत आणि 2009ला यांनी व्हॉट्सअप तयार केलं होतं. हे आपल्याला जनरल माहीत पाहिजे. नंतर ते फेसबुकचे जे मालक आहेत म्हणजे मेटा कंपनीनं ते हायर केलं. त्यानंतर लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन हे गुगलचे फाउंडर आहेत. ठीक आहे, हे पण नाही इन्स्टाचे, गुगलचे फाउंडर आहेत. 1998मध्ये यांनी गुगल सुरू केलं होतं, हे पण लक्षात ठेवा. जॅक डोर्से आणि मार्क झुकरबर्ग. आता मार्क झुकरबर्ग तर फेसबुकचा फाउंडर आहे. ओके, जॅक डोर्से ट्विटरचा फाउंडर आहे, ट्विटरचा फाउंडर आहे. ठीक आहे, आता ट्विटरचे मालक जे आहेत ते एलॉन मस्क आहे, तो इथं संदर्भ नाही आहे. ठीक आहे, तर ते थोडंसं लक्षात ठेवा. ट्विटर जे आहे जॅक डोर्सेनं हे 2006मध्ये बनवलं होतं. हा पण थोडासा संदर्भ आपण लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि फेसबुक जे आहे हे 2004मध्ये बनवलं होतं मार्क झुकरबर्गनं. तर मग आपलं उत्तर काय आहे? इंस्टाग्रामचे फाउंडर विचारलं ना इंस्टाग्रामचे, तर केविन सिस्ट्रोम आणि माईक क्रिगर हे इंस्टाग्रामचे फाउंडर येतं. 2010मध्ये बनवलं. सध्या इंस्टाग्राम 2010मध्ये यांनी बनवलं, केविन सिस्ट्रोम आणि माईक क्रिगर. मात्र इंस्टाग्रामसुद्धा फेसबुकनं हायर केलं. कधी? 2012मध्ये. म्हणजे आज मेटाच्या अंतर्गत फेसबुक पण आहे, इन्स्टा पण आहे आणि व्हॉट्सअप पण आहे. अयोग्य संक्षिप्त रूप निवडायचं आहे. APK अँड्रॉइड ॲप्लिकेशन पॅकेज हे बरोबर आहे. NSD डोमेन नेम सिस्टीम बरोबर आहे. OS ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर आहे. OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रिसोल्युशन हे रॉंग आहे. तर OCRचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नेशन. थोडं लिहिता येत नाही तेवढं तुम्ही गुगल सर्च करून बघा. म्हणजे हाच रॉंग होता, म्हणून डीच काय आहे? अयोग्य. त्यानंतर अयोग्य जोडी शोधायची आहे. वर्ड प्रोसेसिंग नोटपॅड आहे ना, जसं नोटपॅड आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, कोरल आहे, बरोबर आहे का? ब्राउझर्स आहे का? ॲपल सफारी आहे, ज्याप्रमाणे क्रोम आहे, ओपेरा मिनी आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, हे ब्राउझर आहेत सगळे. ॲपल सफारीचा ब्राउझर्स आहे. सेकंडरी स्टोरेज फ्लॉपी डिस्क हे पण बरोबर आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम आहे का स्काईप? हे रॉंग आहे ना, हे रॉंग आहे, कारण स्काईप एक सोशल मीडिया ॲप आहे ना. अँटीव्हायरस प्रोग्राम कोणते? क्विक हेल्प, त्यानंतर नेट प्रोटेक्टर, त्यानंतर नॉटर, हे अँटीव्हायरस प्रोग्राम आहे. स्काईप नाही आहे ना अँटीव्हायरस प्रोग्राम, म्हणून हेच जोडी अयोग्य आहे, पर्याय डी. सुधारणेचा पुरावा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सराव अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी यापैकी कोणते तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते? काय म्हणते ते बघा. सुधारणेचा पुरावा दर्शविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सराव अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी सराव अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकन? तर शैक्षणिक तंत्रज्ञान. कोणतं काय आहे माहीत नाही. व्हिडिओ फीडबॅक वापरू शकतो आपण सर्वात जास्त यामध्ये. कारण काय करायचं आपल्याला, काय म्हणले बघा ते, सुधारणेचा पुरावा दर्शवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सराव अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी. तर व्हिडिओ फीडबॅकनंच होईल ना. गुगल स्प्रेडशीटचा संदर्भ कुठे येतो? ते MS एक्सेल जसं आहे ना सांख्यिकीय माहितीसाठी,
तर हे ऑनलाईनच असतं, हे गुगल, तिथं फीडबॅकचा काही संदर्भ येत नाही ना. MS एक्सेल असतं गुगल स्प्रेडशीट, म्हणून हे तो पर्याय कटतो. VCR तंत्रज्ञान तर आता जुनं आहे. पूर्वी जे आपण व्हिडिओज पाहायचो ना, तो VCR कॅसेटमधून पाहायचो ना, ते ओल्ड टेक्नॉलॉजी झाली. हे संदर्भ नाही, इथं कोणते काही कळत नाही, म्हणून पर्याय बी हेच उत्तर योग्य राहणार आहे. डॅश डॅश संप्रेषण नेटवर्कचा वापर सुधारते आणि दोष सहिष्णुता देखील प्रदान करते. थोडंसं गुगल ट्रान्सलेट झाले ते. इम्प्रूव्ह युटिलायझेशन ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क्स अँड ऑल्सो प्रोव्हाइड फील्ड टॉलरन्स. तर असं कोणती स्विचिंग आहे, तर ती आहे पॅकेट स्विचिंग. पॅकेट स्विचिंग. स्विचिंग म्हणजे काय नेमकं? असं डिव्हाइस येते की खूप सारे संगणक एकमेकाला जोडले जातात आणि इंटरनेटनं आपण माहिती, डेटा पाठवू शकतो तिकडं. मग ते 3 पद्धतीचे स्विचिंग असतात. एक असतं सर्किट स्विचिंग. आता हे सर्किट स्विचिंगचं उदाहरण म्हणजे टेलिफोन. म्हणजे अगोदर मार्ग तुम्हाला एस्टॅब्लिश करावा लागतो, त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, मार्ग फिक्स असतो. मग जसं टेलिफोन आहे ना, A to B, इथं सेंडर आणि तिथं रिसिव्हर, ठीक आहे. तर हे झालं सर्किट स्विचिंग. परंतु एकदम आत्ताच्या काळामध्ये जे सर्वात जास्त वापरतात, जे सोयीचं आहे, ठीक आहे, तर ते आहे, ज्याचं जास्त युटिलिटी ते आहे पॅकेट स्विचिंग. पॅकेट स्विचिंगमध्ये काय असतं, तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे डेटा किंवा जे काही मेसेज आहे ना, तो तुम्हा असा पॅकेट म्हणजे तुकड्या तुकड्यामध्ये वापरतात. मग तो आणि वेगवेगळ्या रूट, कितीही रूटने तो तुम्हाला पाठवता येतो, म्हणून पॅकेट स्विचिंग हे उत्तर आहे. मेसेज स्विचिंग काय आहे, तर जे आपण ईमेल वगैरे मेसेज जे वापरतो का, ते त्याचं उदाहरण आहे मेसेज स्विचिंग. हे रिअल टाईमला होत नाही. आता तुम्ही बघा, तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला OTP येतो ना, तो रिअल टाईमला येत नाही ना, कधी कधी 20 सेकंद, 30 सेकंद, 4 सेकंद. मात्र पॅकेट स्विचिंग जे आहे ना, हे रिअल टाईम आहे, ठीक आहे. म्हणून इथं उत्तर आहे पर्याय B. अजून बघा, तुम्ही गुगल सर्च करा आणि जे तुमचे जे संगणक झालेले विद्यार्थी आहेत ना, मित्र, ज्यांना MSc कम्प्युटर वगैरे, त्यांनाही जास्त समजून सांगता येईल किंवा त्यांना हे साध्या आणि सरळ भाषेमध्ये सांगता येईल. त्यानंतर भारतात पूर व अवर्षण सातत्याने होते, त्याचं कारण काय आहे? भारत खूप मोठा आकार, काही संदर्भ नाही. भूउठावात वैविधता आहे म्हणून नाही म्हणता येणार. मान्सूनमुळे थोड्याच महिन्याच्या कालावधीत जोरदार पर्जन्य पडते, तर त्याला म्हणतात केंद्रितता, असा शब्द वापरला जातो. केंद्रितता म्हणजे काय? पाऊस तर तेवढा पडायला लागला, पण खूप कमी वेळेमध्ये पडायला लागला, ठीक आहे. मान्सून अतिविचलनशील, हेच उत्तर आहे ना. अतिविचलनशील म्हणजे काय आहे? एखाद्या वर्षी खूप सारा पाऊस पडतो आणि एखाद्या वर्षी पाऊसच पडत नाही. पर्यावरण संरक्षण कायदा हा खालीलसाठी तरतूद करणारा एक महत्त्वाचा कायदा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे हा झाला होता 1986ला. पुढं काय म्हणते बघा, ते विविध नियामक संस्थांच्या क्रियाकल्पाचे समन्वय, बरोबर आहे. पर्यावरण संरक्षणासाठी पुरेशा अधिकारासह प्राधिकरणाची निर्मिती, बरोबर आहे. म्हणजे A आणि B दोन्हीही बरोबर आहे. पर्याय C ची निवड करा. हे जनरल होतं, लॉजिक लावून तुम्ही उत्तर काढू शकले असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा मुख्य उद्देश कोणता आहे, ज्याला आपण ISA असं म्हणतो किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्स असं आपण म्हणतो. तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी भारत आणि फ्रान्स या 2 देशांनी मिळून 2015मध्ये ही आंतरराष्ट्रीय लेवलची संघटना स्थापन केली, पॅरिस या ठिकाणी. हा थोडासा संदर्भ लक्षात ठेवा. आणि गुरुग्राम हे या ISAचं काय आहे, हेडक्वार्टर आहे, हरियाणामधलं, ठीक आहे. इंटरनॅशनल लेवलची संघटना आहे, जिचं गुरुग्राम हेडक्वार्टर आहे. स्थापना झाली होती पॅरिसला 2015मध्ये. तर तिचा मुख्य उद्देश काय बघा, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणं, म्हणजे दगडी कोळसा, खनिज तेल, आणि सौर ऊर्जेचा कार्यक्षम वापर करणं. पर्याय हेच उत्तर आहे. कारण बघा, B काय म्हणतो, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व वाढवण्यासाठी, सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरण्यासाठी. अवलंबित्व वाढवणं नाही ना, प्रदूषण रोखण्यासाठी व शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा अनिवार्य, नको, ऐच्छिक पण नाही. म्हणजे पर्याय हेच काय आहे, उद्दिष्ट आहे. त्यानंतर आम्लवर्षाबाबत अयोग्य विधान शोधायचे. आम्लवर्षा हवा प्रदूषणाचा परिणाम म्हणता येऊ शकतो ना आपल्याला, हवा प्रदूषणाचा परिणाम. कारण हवेमध्ये जे सल्फर, नायट्रोजनचे कण जातात ना,
आणि मग हवेमधला जो पाण्याचा अंश असतो म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा पण बरोबर आहे. नदीच्या पाण्यात घातक ॲसिड सोडल्याने नाही, रॉंग. काही दिवसात भारतामध्ये आम्लवर्षाचा परिणाम जाणवला आहे, हो यस. जसं ताजमहल काळवंटोय ते आम्ल पर्जन्याचंच प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, डी बरोबर आहे, रॉंग काय सी. म्हणून सी उत्तर घ्या आणि अयोग्य निवडायचं आहे. विशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात? तर याला म्हणतात ऑर्टिकॉलॉजी. कारण मेटेरॉलॉजी म्हणजे मौसम विज्ञान, ज्याच्यामध्ये वेदर आणि क्लायमेटचा स्टडी होतो. सेनेकॉलॉजी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ज्या प्लॅन्ट आणि ॲनिमल असतात ना त्यांच्या कम्युनिटीचा इकॉलॉजिकल स्टडी केला जातो सेनेकॉलॉजीमध्ये. टर्मिनॉलॉजीमध्ये विशिष्ट टर्मिनॉलॉजी ही विशिष्ट शब्दावली म्हणजे जे व्यवसाय, विषय, क्रियाकल्प त्यांची विशिष्ट शब्दावलीची जी रचना असते त्याचा अभ्यास करते टर्मिनॉलॉजी. खालीलपैकी कोणती कोठारी आयोगाची शिफारस नव्हती? प्रत्येक राज्यात एक तरी कृषी विद्यापीठ असावं असं सांगितलं होतं कोठारी आयोगानं, बरोबर आहे. त्रिभाषा सूत्र सांगितलं होतं. शिक्षण समवर्ती सूचीमध्ये टाका, तर हे सांगितलं होतं राधाकृष्णन आयोगानं. हेच रॉंग आहे, सी. शिक्षक प्रशिक्षणासाठी राज्य शिक्षण प्रशिक्षक मंडळ स्थापन करा, कोठारी, बरोबर आहे, डी बरोबर आहे. कोणती शिफारस नव्हती? सी नव्हती. ती कोणाची होती? राधाकृष्णन आयोगाची होती. भारतातील दूरस्थ शिक्षणाने बऱ्याच लोकांना देण्यात सहाय्य केले आहे, तर वैयक्तिक विकासासाठी शिक्षण देण्यामध्ये सहाय्य केलेले आहे, पर्याय डी. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्र NIC यांच्या माध्यमातून सरल ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सरल हे आता जे प्राथमिक म्हणजे जे शिक्षक आहेत ना, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक, त्यांना हे माहीत आहे. तर आपण सरळ जनरल क्वेश्चन घेतला हा, तर सरलचा फुल फॉर्म विचारला आहे, तर तो आहे पर्याय ए. सरल आपल्याला माहिती आहे की या प्रणालीच्या मार्फत राज्यातील मान्यताप्राप्त शाळा, त्याचबरोबर शाळेमध्ये कार्यरत असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, ही ऑनलाईन माहिती तुम्हाला तिथं मिळते. त्यानंतर नेक्स्ट, खालील विधाने कोणत्या अभियानाची माहिती देतात? 2001 हे अभियान सुरू झालं. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यासाठी हे अभियान सुरू केलं. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना उपयुक्त आणि दर्जेदार प्राथमिक शिक्षण देणे हा अभियानाचा उद्देश होता. तर हे होतं सर्व शिक्षा अभियान. सर्व शिक्षा अभियान. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू झालं होतं 2009-10. साक्षर भारत अभियान सुरू झालं होतं 2009, हे प्रौढां करता होतं. आणि राष्ट्रीय साक्षरता अभियान सुरू झालं होतं 1988ला. आणि शेवटचा प्रश्न आहे, मुघलकालीन शिक्षणाबाबत योग्य पर्याय शोधा. प्राथमिक शिक्षण मदरसा, आता हे रॉंग आहे, पर्याय ए. कारण मदरसामधनं उच्च शिक्षण दिल्या जायचं. त्यानंतर उच्च शिक्षण दर्गा आहे, हे रॉंग आहे. कारण दर्गामधनं प्राथमिक शिक्षण दिल्या जायचं. प्राथमिक शिक्षण मक्तब, सी बरोबर आहे, म्हणून सीच उत्तर आहे. उच्च शिक्षण खानागाह, हे रॉंग आहे. कारण खानागाहमधून प्राथमिक शिक्षण दिलं जायचं. बघा, मुघलकालीन जी व्यवस्था होती ना शिक्षणाची, ही 2 टप्प्यामध्ये होती. एक म्हणजे प्राथमिक आणि दुसरा होता उच्च. तर प्राथमिक शिक्षणामध्ये 4 संस्था होत्या मुख्य. एक म्हणजे मक्तब, दुसरी होती खानगाहे, तिसरी दरगाहे आणि चौथी कुराण शाळा. आणि उच्च शिक्षणामध्ये 3 संस्था होत्या, फारसी शाळा, त्यानंतर अरबी शाळा आणि त्यानंतर मदरसा. अशा पद्धतीनं जो आपला सराव पेपर क्रमांक 9 होता, या पेपरच्या संदर्भानं आपण सविस्तर चर्चा केली. धन्यवाद.